श्री क्षेत्र महातीर्थराज चक्रधर मंदिर छिन्नस्थळी गुंफा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथून आपण बाबांचं थोडंसं प्रवचन तथा माहिती आपण इथे श्रवण करूया। दंडोत प्रणाम बाबा। आज आपण कुठे थांबलेलो आहोत? आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे महातीर्थ क्षेत्र आहे छिन्नस्थळी गुंफा या ठिकाणी आपण विशेष शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने परमेश्वराचं नामचिंतन, परमेश्वरांच्या लीळा श्रवण करण्याकरता या तीर्थक्षेत्रावर बरोबर 9 दिवस आपण सर्वजण या ठिकाणी थांबणार आहोत। आणि या पवित्र तीर्थक्षेत्रावर स्वामींनी ज्या काही लीळा केलेल्या आहेत भक्तांच्या उद्धारासाठी, त्या लीळांचं श्रवण आणि परमेश्वराने जीवोद्धारासाठी निरूपण केलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचंही श्रवण आपण या निमित्ताने इथे करणार आहोत। आणि स्वामींच्या उत्तरापंथी प्रयाणानंतर आचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या सन्निधानामध्ये जो काही मार्ग मिळाला, या परमेश्वर मार्गाचा वाढला, तो त्याला स्मृती म्हटलेला आहे। त्या स्मृतींचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने विवेचन या ठिकाणी होणार आहे। परमेश्वर साधकाचा आचार कसा असावा, परमेश्वराच्या साधनवंताची चर्या कशी असावी, याचं सर्व उत्तम दिग्दर्शन, उत्तम मार्गदर्शन म्हणजे स्मृतिस्थळ आहे। आणि याच्यातून ईश्वराकडे आलेला साधक, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला आचार हे आपल्याला स्मृतिस्थळाच्या माध्यमातून श्रवण करायला या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या ज्या जीवनाला पोषक असलेल्या काही घटना आहेत त्या घटनांचं, त्या तत्त्वज्ञानाचं विवेचन स्वामींनी या तीर्थक्षेत्रावर केलेलं असल्या कारणाने स्वामींचे त्या अमृत श्रावणी लीळासुद्धा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहेत। कारण डोमेग्रामचं महात्म्य वर्णन करत असताना वायदेव्यासांनी खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे की कवनीठाई काही विशेष, कवनीठाई काही विशेष, अवघे विशेष ते डोमेग्रामी बोली जेते। म्हणजे कोण्या ठिकाणी कोणती विशेषता आहे, कोण्या ठिकाणी कोणती विशेषता आहे, परंतु सर्व विशेषता डोमेग्राम या ठिकाणी असल्या कारणाने डोमेग्रामचं हे स्थान महात्म्य, विशेष त्याचं वर्णन या ठिकाणी वायदेव्यासांनी केलेलं आहे। स्वामींचे जे त्रिकाळ पूजावसर आहेत, जी बाईसा 12 खंडीचे पूजावसर करत होत्या, त्याच्यातले जे प्रातःकाळीचा, दुपारचा आणि सायंकाळचा पूजावसर आहे त्याचं सुंदर विवेचन सूत्रपाठामध्ये आपल्याला पूजावसर या मालिकेमध्ये पाहायला मिळतं। त्याचं सर्व वर्णन वायदेव्यासांनी या डोमेग्रामच्या स्थानाला अनुलक्षून सर्व भाविकांसाठी आपल्यासमोर केलेलं आहे। बाईसा ज्या पद्धतीने स्वामींची पूजा अर्चा करत असत, ज्या पद्धतीने स्वामींना टिळे वगैरे आखाटत असत, भाऊभूषण, गळदंडे, त्यानंतर पुष्पहार, त्यानंतर स्वामींची आरोग्याची काळजी, या सर्व बाबी पूजावसरामध्ये आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळतात। आणि बाईसांचा जो भाव होता स्वामींच्या ठिकाणी तो व्यक्त करत असताना बाईसा ज्या वेळेला आरती स्वामींना करत असत त्यावेळेला 8 प्रकारचं त्यांच्या शरीरामध्ये बदल होत असत। त्याचं सुंदर विवेचन पूजावसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कारण ईश्वराच्या साधकाने परमेश्वराला आरती ओवाळत असताना निव्वळ फक्त ती आरती ओवाळणं म्हणजे हा भाव नाही, तर आपण आपल्या अंतःकरणापासून आपल्या हृदयामध्ये असलेला भाव त्या ठिकाणी व्यक्त करायचे, स्वतःला कुठेही न उरवता फक्त ईश्वरासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी उभे आहोत, हा भाव आपल्या त्या आरती ओवाळण्यामध्ये व्यक्त व्हायला पाहिजे। हृदयामध्ये जी आर्त आहे ती आरतीच्या माध्यमातून व्यक्त व्हायला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा भाग असल्या कारणाने आपण संसारातल्या, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी विसरून परमेश्वर स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आठवून त्या परमेश्वराला, त्या दयाघानाला, त्या करुणानिधीला त्या ठिकाणी रिझवलं पाहिजे। आपली जी हृदयातली आर्त आहे, तळमळ आहे, ती ईश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे। हा आरती उतारण्यामागचा, आरती ओवाळण्यामागचा मूळ भाव असतो। तो भाव बाईशेच्या त्या आरती ओवाळण्यातून आपल्याला पाहायला मिळतो। त्याचंही वर्णन वायदेव्यासांनी सुंदर पद्धतीने याच तीर्थक्षेत्रावर केलेलं आहे। म्हणून आपण 8 दिवस 9 दिवस जो आपल्याला वेळ मिळणार आहे त्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण तर आपण करणारच आहोत, परंतु नामस्मरणासोबत लीळास्मरण हे स्वामींनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे, नामस्मरण, लीळास्मरण, मूर्तिस्मरण आणि चेष्टा, या पद्धतीच्या 2 स्मरणांचं निश्चितपणाने स्मरण आपल्याला या स्थानावर तीर्थक्षेत्रावर होणार आहे। नामस्मरण आहे, पण लीळांचं नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा ही जी स्मरण आहे, स्मरण, अनुस्मरण, अनुस्मरण म्हणजे लीळांचं स्मरण
आणि स्मरण म्हणजे नामाचं स्मरण, या दोन्ही गोष्टी या तीर्थक्षेत्रावर आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी घडणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण हे जीवन खूप धकाधकीचं आहे. आज या 21व्या शतकाची वाटचाल करत असताना प्रत्येक मनुष्य जात या संसाररूपी मोहमायेच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि याच्यातून, या मोहपाशातून सुटून कुठेतरी परमेश्वराला रिझवण्यासाठी, परमेश्वराला अडवण्यासाठी, त्याचं नामसंकीर्तन करण्यासाठी या व्यस्त जीवनातून वेळ काढणं, हे सुद्धा खूप परमेश्वराने त्याचं सुद्धा कौतुक केलेलं आहे की तुम्ही जो वेळ इथे देणार आहात, तो वेळसुद्धा परमेश्वराच्या सेवेमध्ये, त्याच्या नामसंकीर्तनामध्ये तुमचा लेखी लागणार आहे. म्हणून कोणतीच क्रिया वाया जाणार नाही. तुम्ही या ठिकाणी जे जे करणार आहात ती प्रत्येक क्रिया ईश्वराच्या लेखी लागणार आहे आणि त्या लेखी लागण्यातूनच खऱ्या अर्थाने परमार्थाची वाटचाल आपली सुलभ होणार आहे. त्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. पहा, आज आम्ही डोमेग्राम महातीर्थराज श्री चक्रधर मंदिर छिन्नस्थळी गुंफा या ठिकाणी थांबलेलो आहे आणि रात्र झालेली आहे तरी अनेक सद्भक्त सध्या बाबांच्या बरोबर आहे. अतिशय उत्साही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत प्रणाम. कसं आहे वातावरण, कसं आहे? आणि बाबा भेटले, कसं वाटलं तुम्हाला? प्रसन्नता वाटली. धन्यवाद.